पूर्वीच्या काळी खोल समुद्रात होडी किंवा बोट चालवणाऱ्या नाविकांना रात्रीच्या वेळी किनारा आणि किनाऱ्यावरील खडकांसंदर्भात अंदाज मिळावा या कल्पनेतूनच दीपस्तंभ किंवा दीपगृहाची निर्मिती झाली अशी ढोबळ माहिती सर्वांना ठाऊकच आहे. आणि या कल्पनेतूनच तयार झाले जगातले पहिले दीपगृह. इसवी सन पूर्व 280 ते 247च्या काळात अंदाजे 100 मीटर म्हणजेच जवळपास 330 फूट उंच असलेलं पहिलं दीपगृह इजिप्तच्या अलेक्झांड्रियापासून दूर असलेल्या फारोस बेटावर बांधण्यात आलं. प्राचीन जगाच्या 7 आश्चर्यांपैकी एक असं ते दीपगृह होतं आणि सर्वात उंच अशी मानवनिर्मित संरचना होती. या दीपगृहाची बांधणी तत्कालीन प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ सॉस्ट्रॅटस याने केली अशी माहिती मिळते. खरं तर बऱ्याच जणांमध्ये या बाबतीत मतमतांतर आहेत की हे दीपगृह कोणी बांधलं. 100 मीटर उंच असलेल्या या मनोऱ्यात रात्रीच्या वेळी प्रचंड भट्टी पेटवण्यात येईल. हिच्या उजेडामुळे नाविकांना रात्रीच्या वेळी खडकांची माहिती मिळेल आणि होडी चालवणे सोपे होईल. सुमारे 1,500 वर्षे टिकलेले हे दीपगृह इसवी सन 956 ते 1323 दरम्यान झालेल्या 3 भूकंपांच्या जबरदस्त धक्क्यामुळे मोडून पडलं.